खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सध्या कारगिल द्रासच्या दौऱ्यावर आहेत। कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित सरहद शौर्यथॉन मॅरेथॉनला त्यांनी आज सकाळी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर त्यांनी कारगिल वॉर मेमोरियलला भेट देत पाहणी केली आणि शहीद जवानांना अभिवादन केलं। सह्याद्रीचं एक वेगळं नातं आपल्याला कायम पाहायला मिळालेलं आहे। आज डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ग्रास या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवून त्याचं उद्घाटन केलंय आणि सध्या आम्ही उभा आहोत कारगिल वॉर भूमीमध्ये। अंगावर काटा येण्यासारखा क्षण आज या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस ते क्षण आठवले जातात तेव्हा अंगावरची शहारे उभे राहतात आणि खरंच त्या वीर ज्यांनी या देशासाठी शहीद झाले त्यांना नमन करण्यासाठी आज देशभरातून लोक या ठिकाणी येत आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहे। तुम्ही आज पुष्पांजली अर्पण केली, काय भावना आहे? खूप अभिमानाचा क्षण आहे, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की आज या ठिकाणी मला येता आलं आणि त्यासाठी मी सरहद संस्थेचे संजय नाहरजी आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज इथे येऊन मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवू शकलो आणि त्याचबरोबर या वॉर मेमोरियलमध्ये येऊन जे वीर शहीद झाले त्यांचं या ठिकाणी अभिवादन पण करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आणि खरंच जेव्हा युद्ध या ठिकाणी होत असेल 1999 मध्ये जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानला पुन्हा या डोंगराच्या पलीकडे जे आहे हे हाकलून देण्याचं काम केलं आणि युद्ध जिंकण्याचं काम केलं, मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाचा क्षण आहे प्रत्येक भारतीयासाठी। बाळासाहेबांपासून हे नातं कायम आहे। बाळासाहेबांचं आणि अमरनाथ यात्रेचं नातं असेल किंवा बाळासाहेबांचं किंवा काश्मीरी पंडितांचा विषय असेल, हा जो विषय बाळासाहेबांनी सुरू केला त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जे महाराष्ट्रातील वेगवेगळे लोक या ठिकाणी करतात त्यातमधलं संजय नाहर हे प्रामुख्याने घेणारं एक नाव आहे। त्याचबरोबर आता शिंदे साहेब देखील या काश्मीर बरोबर जे आहे ते अटॅच्ड आहेत। पहलगामचा हल्ला झाला तेव्हा विमानं या ठिकाणी पाठवली, स्वतः शिंदे साहेब आले, लोकांना घेऊन गेले। त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा आदिल शाह आपल्याला माहिती आहे त्याचं घर जे बांधून देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि आज सिटी स्कॅन आणि ॲम्ब्युलन्स जी गेल्या वर्षी इथे मागणी केली होती ते देखील पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र भवन, ज्या महाराष्ट्र भवनसाठी जमीन देखील मला वाटतं मिळालेली आहे, तर तिथे महाराष्ट्र भवन देखील उभं राहील। तर हे नातं जे आहे हे नातं पॉलिटिक्सच्या पुढे आहे, कुठल्या मतांच्या किंवा इथे काय करायचंय पक्षाला त्याच्या पुढे एक आपुलकीचं नातं आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, ग्रास।